नमस्कार. मराठा आरक्षणासाठी जे पुढे आले ते मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली आणि विधानसभेच्या निवडणुकीतून त्यांनी पूर्ण सपशेल माघार घेतली. ते उमेदवार उभेही करणार नाहीत आणि कोणते उमेदवार पाडायचे त्याची ते यादीही जाहीर करणार नाहीत. गेले महिनाभर जरांगे पाटील हा विषय गाजतोय. किंबहुना जेव्हा मराठ्यांचे मोर्चे निघू लागले तेव्हापासून जरांगे पाटील यांचं नेतृत्व गाजत आहे. आता त्यांनी आपल्याला असं सांगितलं होतं की 133 उमेदवार मी उभे करणार, पण आज त्यांना एकही उमेदवार उभा करता आला नाही. इतकंच नाही तर कुणाला पाठिंबा द्यायचा आणि कुणाला पाठिंबा द्यायचा नाही, म्हणजे कुणाला पाडायचं याबाबतही ते कुठलीही गोष्ट स्पष्ट सांगत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे का, त्याला पाठिंबा आहे का, निश्चितपणे आहे. पण आता समाजाने आपण कोणाला पाठिंबा देतो, आपलं नेतृत्व कोण आहे हे मला वाटतं थोडंसं शांतपणे बघण्याची खूप गरज आहे. मनोज जरांगे असतील, त्याआधी गुणरत्न सदावर्ते असतील, सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील, ही सर्व नेतृत्व आता आपल्याकडे जी येत आहेत, जी समाजाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा सांगत आहेत की मी समाजाला पुढे घेऊन जाणार आहे, ही सगळी नेतृत्व माझ्या मते पूर्णपणे अपरिपक्व असं नेतृत्व आहे. त्यांना कुठे सुरू करायचं हे समजत नाही, त्यांना कुठे थांबायचं हे समजत नाही. ते सर्व समावेशक नसतात, त्यामुळे त्यांची ताकद कमी असते आणि काही हजार लोक किंवा काही लाख लोक त्यांच्या पाठीशी उभी राहिली की त्यांना वाटतं की आपली खूप ताकद आहे आणि आपण आता वाटेल ते करू शकतो. तर आपलं कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे वाटेल ते अशा गोष्टी होऊ शकत नाही. अवाच्या सवा आश्वासनं देणं आणि त्या आश्वासनातून आपली एक व्यक्तिमत्व तयार करायचं, आपण नेता आहे असं सगळीकडे वावरायला लागायचं आणि जनतेला असं वाटतं की हाच आपला तारणहार, हाच आपल्याला पुढे घेऊन जाईल. पण आपला जो नेता आहे तो किती विचार करतो, त्याला गोष्टी समजतात की नाही, तो सर्वांना पुढे घेऊन जाऊ शकतो की नाही, त्याला पुढचा जो मार्ग आहे तो दिसतो आहे का, त्याचा शेवट कळतो आहे का, त्याला कायदा समजतो आहे का, हे आता महाराष्ट्राच्या जनतेने समजणं खूप गरजेचं आहे. नाहीतर ही अशी नेतृत्वाची फळी एकामागे एक येत जाईल. आता लक्ष्मण हाके पण आहेत ओबीसीचे. विरोध कुणाच्याही आरक्षणाला नाही अजिबात. त्यांनी आरक्षणासाठी जरूर लढावं, प्रत्येकाने आरक्षणासाठी लढावं, पण आपला नेता कोण आहे, त्याची कुवत काय आहे, त्याची विचाराची झेप किती आहे, त्याला कायदा समजतो का, त्याला माणसं समजतात का, त्याला आपण जो एवढा मोठा पाठिंबा देऊन एवढं मोठं त्याला करतोय, तेवढं मोठं करण्या इतपत तो आहे की नाही हे कृपा करून ह्याच्या पुढे बघा. कसं आहे, ही सगळी जी फळी आहे, ही सगळे जे नेते मंडळी मी सांगितले ना, हे कोणीतरी उभे केलेले असतील किंवा कोणाचा तरी पाठिंबा मिळालेला असतील किंवा ते स्वयंभू पण असतील, काहीही असो. पण आपण ज्याच्या मागे जातोय, आपण ज्याला देव समजतोय, जो आपली मागणी पूर्ण करेल असं आपल्याला वाटतोय, तो सक्षम आहे की नाही हे बघणं आत्ताच्या काळात खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होईल, फक्त फरफट होते, आशा खूप जास्त उंचावतात आणि मग खूप जास्त निराशा होते. जे या गेल्या काळात पूर्णपणे दिसलेलं आहे, ही जी नेतृत्व उभी राहिलेत ना, त्या नेतृत्वाने प्रत्येक वेळी हेच केलेलं आहे. हे निवडणुकीचं राजकारण आहे की नाही हे पण मी सांगत नाही. राजकारणाच्या ठिकाणी मला राजकारणाशी काही संबंध नाही आहे. माझा एवढा संबंध आहे की जी माणसं त्याच्या मागे जातात, जी माणसं आपला संसार असेल, आपलं जीवन असेल, सर्व समर्पित करतात अशा नेत्यांना, त्यांनी नेता आपला कोण आहे हे कृपा करून बघा. जे सगळे म्हणतात त्यांच्याप्रमाणे आपण करायचं अशा मागे लागू नका. स्वतः घरी बसा, स्वतः विचार करा की आपला नेता वेळोवेळी काय म्हटलं आहे, आपल्या नेत्याने वेळोवेळी कुठली आंदोलनं केली आहे, कुठे माघार घेतली आहे, कुणाशी भेटलाय, कुणाशी नाही भेटलाय, तो आधी कुठे होता, तो नंतर कुठे असणार आहे, हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही विनंती करायला मी आज हा खास व्हिडिओ काढला की बाबांनो, तुम्ही सगळे तरुण आहात, तुमच्यात खूप ताकद आहे, खूप ऊर्जा आहे, पण ही ताकद, ही ऊर्जा भलत्या नेत्याच्या मागे आणि भलत्या मार्गाच्या मागे कृपया लावू नका. त्यापेक्षा अभ्यास करू, आपण चांगल्या काहीतरी करू, चांगला नेता शोधू आणि चांगल्या गोष्टीसाठी लढणं आवश्यक आहे. पण हे जे लढणं चाललंय ना, हे
चुकीच्या रस्त्याने चाललेलं आहे, चुकीच्या माणसाच्या मागे हे सगळं चाललेलं आहे. आणि फक्त जरांगे पाटलांबद्दल मी म्हणत नाही, मी सगळ्या नेत्यांबद्दल, जे आता नवीन आलेले आहेत त्या सगळ्या नेत्यांबद्दल मी बोलते. त्यामुळे कृपा करा आणि कुठल्याही नेत्याच्या मागे आपलं आयुष्य समर्पित करण्याच्या आधी कृपा करून 100 वेळा विचार करा. एवढीच विनंती. जय हिंद.